नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप हंगामामध्ये मक्का लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला 45 ते 50 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्त स्किप करू नका। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर आपले जवळ शेतकरी कोणी असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मित्रांनो, लक्ष्मी सीड्सचं लक्ष्मी सिक्का तर नाव तुम्ही ऐकलेले असेल किंवा या अगोदरही शेतकऱ्यांनी लागवड केलेलं असेल। तर जर शेतकऱ्यांनी लागवड केली असेल त्यांचं पीक उत्पादन किती मिळाले एकरी ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्या शेतकऱ्यांना यंदा लागवड करायची असेल लक्ष्मी सिक्का त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, लक्ष्मी सिक्काचा जर नंबर बघितला 3960 हा नंबर आहे। स्क्रीनवरती तुम्हाला पिशवीचा फोटो दिसत आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये खास वैशिष्ट्य जर बघितलं तर एक नंबर म्हणजे जास्तीत जास्त दाण्याची संख्या या मक्कामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। घट्ट कवच, कीटक आणि पावसाचे पाणी आत शिरण्याचा अडथळा निर्माण होत नाही, त्यामुळे यामध्ये जर आपल्या पिकाला कोणत्याही प्रकारचा इजा आपल्याला दिसत नाही। तर कवच काढण्यासाठी टक्केवारी 85 पर्यंत असतो आणि मध्य उंचीच्या वनस्पतीमुळे लोळण्यास प्रतिकारक धोरक आहे, जेणेकरून जास्तीत जास्त याची वाढ होत नाही। आणि जर पाणी जर जास्त झाला तर हे तुम्हाला खाली पडलेले दिसून येणार नाही। तर मित्रांनो, बरेच वाण बघितले की पाणी जास्त झालं की मक्काला ते खाली पडून जातात, त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठी घट होते। तर याच्यामध्ये जर बघितलं तर मक्का पिकामध्ये या अगोदर 35-24 हे वाण ऐकलेले असेल। त्याचबरोबर ती आता लक्ष्मी सिक्का तुम्हाला चांगलं उत्पादन तुमच्या शेतामध्ये देणार आहे। आणि याच्यामध्ये जर बघितलं तर किंमतचा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे। तर कमी किमतीमध्ये तुम्ही हे वाण लागवड करू शकता आणि उत्पादनामध्ये तुम्हाला 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन असं मिळू शकते। जर आपण वनस्पतीची जे उंची बघितली म्हणजे जे दांड्याचा हाईट बघितला तर 200 ते 210 सेंटीमीटर तुम्हाला या वनस्पतीची उंची दिसू शकते मध्यम प्रकारामध्ये। धान्याचा जर कलर जर बघितला आपण नारंगी पिवळा आणि कॅप्सूल प्रमाणामध्ये याचा दाण्याचा आकार तुम्हाला बघायला मिळतो। तर दिवसामध्ये जर कालावधी बघितला तर खरीप हंगामामध्ये आता चालू हंगामामध्ये तुम्ही याची लागवड करा तर याचा कालावधी असणार आहे 110 ते 115 दिवस। आणि जर रब्बी हंगामामध्ये तुम्ही याचा विचार करणार असाल तर 125 ते 130 दिवस तुम्ही या कालावधी असणार आहे। तर मित्रांनो, याचे जर तुम्ही लागवड केली, जर तुम्हाला त्याचा कोंब बघण्यासाठी एक समान तर 16 ते 18 ओळी असलेले एक समान जाड कंस तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकतात। तर याची जी लेंडोची साईज आहे ती लहान असल्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होते। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही लक्ष्मी सिक्का घेण्याचा विचार करत असाल तर नक्की तुम्ही 1 किंवा 2 पिशवी यंदा आपल्या शेतामध्ये लागवड करा आणि एकदा तुम्ही याचा रिझल्ट घेऊन बघा। जर तुम्हाला 40 किंवा 50च्या आसपास उत्पादन नक्की प्रमाणामध्ये मिळून जाणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 35-24 लागवड करायची असेल त्या बाजूला तुम्ही एकदा लक्ष्मी सिक्का 3960 या वाणाची लागवड नक्की करा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।